बेवरेजेस अँड सिरल्स जे आपण खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो. आणि याच्याकरता कोणी पेशंट असण्याची आवश्यकता नाही, कारण हे प्रत्येक लोकांची गरज आहे. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर अख्ख्या जगामध्ये पाण्यानंतर जे काही पिलं जातं ते पिले जातात बेवरेजेस. आता बेवरेजेसचे प्रकार खूप आहेत बरं का. बेवरेजेस मध्ये अगदी तुमच्या बियर आणि दारू सुद्धा येते, ते सुद्धा बेवरेजेस आहे. पाणी सोडून जे पितात ते बेवरेज, लस्सी पितात ते बेवरेज, उसाचा रस पितात तो बेवरेज, ताक पिलं बेवरेज, म्हणजे पाणी सोडून जे पितात ते बेवरेज. पण मी अशा चहा कॉफी आपण वेगळी पितो, हे जे तुम्ही पिता, हे जे पितात त्याच्या पिण्याने तुमची तब्येत सुधारते का, तुमचे आजार जातात का, तुमची इम्युनिटी वाढते का, त्याचा फायदा मुलांना होतो का, त्याच्यामुळे अजून काय सांगू, मला इन्फेक्शन व्हायरल डिसीज मला होऊ शकतात की नाही. मी तर अशी कित्येक लोक ऐकली आहेत की ते चुकून कुठेतरी उसाचा रस पिऊन आले आणि त्यांना फूड पॉयझन झालं आणि मग ते जुलाबवरती बसले, कारण कुठला बर्फ टाकला होता काय माहितीच नाही. तर आज आपण अशा काही बेवरेजेसची माहिती ऐकणार आहोत. हे बेवरेजेस जर तुम्ही सगळे ऐकले आणि हे जर घरात सुरुवात करा, कारण ह्या प्रत्येक बेवरेज मध्ये गॅनोडर्मा लुसिडम RGGL ची पावडर टाकलेली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 400 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह एलिमेंट्स येतात. आणि आज आपण मेनली डिस्कस करणार आहोत कोकोजी, झिमोका, स्पिरुलिना सिरल, कॉर्डिसेप्स सिरल आणि टी लॅटे. आता हा जो टी लॅटे प्रकार आहे हा दुधाचा चहा आहे. दुधात म्हणजे त्यात दूध टाकलंय, पण हे जे दूध टाकलंय असं म्हणतात, त्या दूध म्हणजे जे ऍसिड होतं चहा दूध एकत्र किंवा उकळल्यानंतर त्यातलं जे ऍसिड असतं ते त्यांनी रिमूव्ह करून टाकलंय. ओके, त्याच्यामुळे हा प्युअर चहा आणि जो आपल्या ऋषी गॅनोटीने फायदा होतो तोच फायदा याने सुद्धा होणार आहे. म्हणजे ज्या लोक असे आपल्याला म्हणतात की नाही माझी तलप अजिबात जातच नाही, मला तेच पाहिजे, तर त्यांना आपण टी लॅटे बिनधास्त देऊ शकतो. आणि ऋषी गॅनोटी तर आपला चालूच आहे, पण जे खास लोक वेगळे आहेत. पण याचा एक मोठा फायदा काय की टी लॅटे जर तुम्ही घेतला तर तुम्हाला दूध घ्यायची गरज नाही, साखर घ्यायची गरज नाही, सगळं त्याच्यात टाकलंय, फक्त गरम पाणी पाहिजे, एका पोटी 2 कप छान होतात, असं सुद्धा आपण घेऊ शकतो. तर आपण आपला बेवरेज सेक्शन चालू करूया. त्याच्यामुळं ही माहिती खूप ऐका, फायदा करून घ्या. रेकॉर्ड चालू केलं, ही माहिती चालू करून घ्या, याचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे. आणि याचे टेस्टिमोनियल सुद्धा अख्खी मीटिंग झाल्यानंतर मला कोकोजीचे टेस्टिमोनियल्स पाहिजेत, बिस्किटांचे टेस्टिमोनियल्स पाहिजेत. याच्यानंतर इव्हन बेवरेज मध्ये आपलं न्यूट्री ऑइल पण येतं, बेवरेज मध्ये नोनी रोझेल पण येतं, ते पण लिक्विडच आहे. पण आज सगळे आपल्याला होऊ शकणार नाही, त्यामुळे आपण सिलेक्टेड चॉईस केलेत. एवढे आपण बेवरेज चालू करूया आता. तर सगळ्यात महत्वाचं आपण चालू करतोय स्पिरुलिना सिरल. तर जे लोक तुम्हाला असे म्हणतात की मला स्पिरुलिना खायचा कंटाळा येतो, मला गोळ्या खायच्या नाहीयेत, या लोकांनी सिरल जरी खाल्लं तर त्या सिरल मध्ये स्पिरुलिनाची पावडर टाकलेली आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की जो इफेक्ट मला स्पिरुलिनाच्या कॅप्सूल किंवा स्पिरुलिनाच्या कॅन्डी खाऊन होणार आहे ना, तोच बेनिफिट तुम्हाला याच्यातनं सुद्धा नक्की होईल. पण हे नाश्त्यासारखं आपण इनटेक करू शकतो. आणि सिरल म्हणजे काय माहितीये का, सिरल म्हणजे एक प्रकारचं धान्याची रेंज आहे ती. म्हणजे आपण जसं गहू, ज्वारी, मिलेट घेत असतो ना, तसंच पण हे धान्य, पण त्याला असं ग्रेन्स नाही म्हणतायत, त्याला म्हणतात सिरल, त्याच्यापासून काढलेलं. म्हणजे हे सिरल आपण घेऊ शकतो, याचा फायदा तुम्हाला खूप व्हायला लागेल. आणि मुळात हे का खायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं काय, सिरियल्स आर इडिबल पार्ट ऑफ ग्रेन्स. म्हणजे आपण धान्यापासून जे पीठ दळतो किंवा जे खातो त्यात मग खाण्यासारखा ऍटम आहे तो. आणि मग याच्यात राय असाल, ओट्स म्हणून आपण घेऊ शकतो, बार्ली, मेज मका, मिलेट बाजरी, सॉर्गम ज्वारी, हे सगळ्यापासून सिरियल वापरले. आता आपण छोटे मुलं की लगेच चपात्या खायला सुरुवात करत नाहीत, किंवा आपण ओट्स किंवा तांदूळ लगेच त्यांना द्यायला सुरुवात करत नाही. तर ही जर सिरियल म्हणजे आपण काय म्हणूया, मोठं अन्न घ्यायच्या अगोदर आता जी छोटी बाळ असतात ना, अगदी लहान बाळ, त्यांना फॅरेक्स, नाचणी सत्व, तुम्ही खीर काहीतरी करता, तांदळाची खीर करता छोट्या बाळांना, तर हे अगदी तसं अन्न आहे ते. त्याच्यामुळे इजी डायजेस्टेबल खूप चांगला असेल, त्याच्यानंतर त्याला न्यूट्रिएंट्स चांगले चांगले मिळायला लागतील आणि मुलांची तब्येत चांगली राहील, आपण सुद्धा हे सगळं खाऊ शकतो. त्याच्यामुळे सिरियल आपल्या खाण्यात असणं खूप महत्वाचं आहे. आता याचा फायदा आपण एक एक चेक करूया. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही खाताय कुठलं सिरियल, स्पिरुलिनाचं सिरियल. स्पिरुलिनाचं सिरियल हे थोडक्यात सगळे स्पिरुलिनाचे फायदे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळायला लागतील. इट इज अ पॉवर हाऊस. म्हणजे सकाळी जर तुम्ही जिमला जात असाल, सकाळी तुमचे मिस्टर फर्स्ट शिफ्टला कामाला जातात,
तुमची मुलं सकाळी उठल्या उठल्या शाळेत 7ला रिक्षा येते, 8लाच रिक्षा येते, स्वयंपाक आटपत नाही आणि पोरग दुपारी 1ला जेवणार आहे, 10:30ला जेवणार आहे. त्याच्यानंतर मिस्टर तुमचे 1-1.5 वाजता कंपनीत जेव्हा लंच टाइम होईल तेव्हा जेवणार आहेत. सकाळी आपण काम तर जास्त करतो, पोटात काहीच नाहीये आणि मग ऍसिडिटी वाढत जाते. असं होण्यापेक्षा मी जर सकाळ सकाळी एक सिरलचा पाऊच घेतला गरम पाण्यामध्ये मिसळून, तर माझी एनर्जी दिवसभर राहील. मी हेवी लंच केल्यासारखं झालं. त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात, त्यामुळं ताकद वाढायला, एनर्जी यायला, स्टॅमिना वाढायला, मसल बिल्ड व्हायला त्याचा भरपूर फायदा होतो. त्याच्यानंतर गुड सोर्स ऑफ मिनरल्स, म्हणजे त्याच्यामध्ये आयर्न आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर प्रोटीन आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, सेलेनियम आहे, हे सगळे तुम्हाला खनिज क्षार त्यातनं मिळायला लागतील. इव्हन हे सिरल तुम्हाला हेल्प टू प्रिव्हेंट फ्रॉम कॅन्सर, कारण त्याच्यामध्ये फायकोसायनिन ऍड झालं स्पिरुलिना असल्यामुळं. त्याच्यामुळं बऱ्याच, मी तर म्हणतो महिलांना कॅन्सर जास्त व्हायचं कारण जवळपास 50% बायका दुपारी 1-1:30-2 पर्यंत काही खातच नाहीत, फक्त चहा पीत बसतात. गावच्या बायका जाऊन मिसरी लावत बसतात आणि उपाशी पोटी काम करत राहायचं आणि पोटामध्ये नुसतं ऍसिड साठत जातं आणि मग त्याच्यामुळे ती हाडं खात जातात, मसल वीक होत जातात, पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, घसा दुखायला लागतो. हा सगळा उद्योग न खाण्यामुळे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी मस्त, अगदी तुम्हाला स्वयंपाकाला वेळ नाही झाला किंवा घरात सगळ्यांची खूप कामं करायची, खाल्लं की मला काम जमतच नाही, बऱ्याच बायकांचा हा डायलॉग असतो, खाल्लं की मला काम उरकत नाही, त्यामुळे त्या खातच नाही. मग बेस्ट वे तुम्ही सिरियल खाऊ शकता. त्याच्यानंतर गेट रीड ऑफ कॉन्स्टिपेशन, ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही, पोटात गॅस पकडला जातो, अशा लोकांनी सिरियल खाणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डायबिटीज पेशंट, हे काही खाल्लं की त्यांची साखर वाढत राहते, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सिरियल जर खाल्लं तर सिरियल खाण्याचा फायदा असा होतो की तुमची एनर्जी वाढायला लागेल, स्टॅमिना वाढायला लागेल, पण तुमची शुगर वाढणार नाही. सगळ्यात महत्वाचं, लो ग्लायसेमिक इंडेक्स, यांनी म्हणजे तुमची शुगर बॉडीतली मेंटेन केली जाते, यातली शुगर चांगली वापरलेली आहे, ऑर्गॅनिक शुगर टाकलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं नुकसान तुम्हाला होणार नाही. गुड सोर्स ऑफ विटॅमिन्स, म्हणजे जीवनसत्व, कुठली सिरीज असेल, B1, B2, B6, B12, ओके, हे सगळ्यात महत्वाचे आहेत आपल्या बॉडी करता. B1, B2 तोंडाचे आजार, नंतर बेरी सारखा आजार असतो, B6 पोटाचे आजार, इरिटेबल बाउल सिंड्रोम, इकोलीज, पोट साफ होत नाही, चिकट संडासला होत राहते, किंवा मी जेवलं की मला टॉयलेटलाच पळावं लागतंय, झेपतच नाही अजिबात, किंवा मला पाठ भयंकर दुखायला लागते, माझ्या लक्षातच राहत नाही, B12 कमी झालंय, ह्या सगळ्या लोकांना सिरियल खाण्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. मुलांच्या वाढीकरता खूप चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हेल्प टू मॅनेज हेमोरॉइड्स, म्हणजे काय, ज्या लोकांना अंगावरती चरबीच्या गाठी येतात, दंडात गाठ आली, मांडीत गाठी आल्यात, कुठं कुठं गाठी साठल्यासारखं होतं, हेमोरॉइड्स अजिबात बॉडीत राहणारच नाही. सगळ्यात महत्वाचं, वजन कमी व्हायला भरपूर महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हार्ट फ्रेंडली, तुमच्या हृदयाकरता चांगलं आहे, कारण कोलेस्ट्रॉल वाढत नाही, फॅट जास्त वाढणार नाही, स्पायसी अजिबात नाहीये. त्याच्यामुळं ह्यानी तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं, गुड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याच्यामुळं सिरल 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 खूप महत्वाचं आहे. नाश्ता एक प्रकारचं, मी तर म्हणेन आता लॉकडाऊन झालंय पण लोकांचं जेवण नाही कमी झालं, बायका स्वयंपाक करून करून वैतागल्यात, भांडी तेवढी स्वयंपाक तेवढाच, मग तुम्ही सिरियल खाणं एक टाइम, त्यांना पण आराम मिळायला लागेल. हे आपण करू शकतो, याचा बॉडीला भरपूर फायदा व्हायला लागेल. हे सगळे त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स, 2000 पेक्षा जास्त एन्झाईम्स, जगातला सगळ्यात जास्त एन्झाईम सोर्स जर कशामध्ये असेल तर तो आहे स्पिरुलिना सिरियल मध्ये. त्याच्यानंतर मग स्पिरुलिना खाल्लं तर, स्पिरुलिना सिरियल खाल्लं तरी सफरचंद, फिश, केळी, त्याच्यानंतर चिकन, कोबी, हे सगळं पूर्ण अन्न खाल्ल्यासारखं झालं. याच्यामध्ये असं काही टाकलेलं नाही, हे बनले समुद्री शेवाळापासून. कित्येक लोक मला विचारतात, गव्हांकूर चांगलंय का? गव्हांकूरचा पप्पाया सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, डायरेक्ट ग्रीन ब्लड म्हणतो आपण त्याला. क्लोरोफिलचं फॉर्मेशन नंतर आरबीसी मध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यापासून हिमोग्लोबिन तयार व्हायला लागतं. रेडीमेड रक्ताचा कच्चं रक्त कुठं असतं तुम्हाला माहितीये का? सलायवा, आपल्या तोंडातली लाळ म्हणजे कच्चं रक्त आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. त्यामुळं लाळ तोंडात ज्याच्या जास्त असते ती पचली पाहिजे. लोक काय करतात, तंबाखू, गुटखा, माणिकचंद, मिसरी आणि सगळे दिवसभर थुंकत बसतात आजूबाजूला, त्यामुळे त्यांना पचत नाही, त्यामुळे त्यांना जेवण जात नाही, त्यामुळे त्याला इंडायजेशन, कॉन्स्टिपेशन, अंगापिंडाने भरत नाही. त्याच्यामुळं हे सगळं बंद करा आणि सिरियल खायला सुरुवात करा. मग हे काय करायला लागेल, तुमच्या बॉडीतलं टॉक्सिन सगळं घालवतं, प्रतिकारशक्ती वाढवतं,
अँटी व्हायरल आहे, चिकनगुनिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू होणार नाही, कोलेस्ट्रॉल कमी करायला लागेल, वजन कमी करायला लागेल, ऍसिडिटी कमी करतं, रक्ताभिसरण चांगलं वाढवतं, ज्यांचं अंग दुखत राहतं, बऱ्याच महिला मंडळ असतं, रानात जाते, शेतात जाते, मला थकवा भरपूर येतो, अंग दुखत राहतं, एनर्जीच राहत नाही, सिरियल खा. त्याच्यानंतर हे खाल्लं की तुमच्या अंगात एनर्जी वाढायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या छोट्या मुलींना, आपल्या सुनांना किंवा तुमच्या महिला मंडळ घरातलं तुमच्या आईला, बहिणीला हे मासिक पाळीचे त्रास ज्यांना ज्यांना होत असतात त्यांना सिरल खायला द्या. म्हणजे स्पिरुलिना खाल्ल्यासारखं आहे. तुमच्या केसांची वाढ होत नाही, नाकांची होत नाही, दात किडतात सारखे वारंवार, त्याच्याकरता द्या. ज्या महिलांना आणि पुरुषांना मुलं व्हायचा प्रॉब्लेम आहे त्यांना पण देऊ शकतो. डायबिटिक पेशंटला देऊ शकता, बीपी पेशंटला देऊ शकता, पिरियडच्या अगोदर पोटात क्रॅम्प येतात, दुखायला लागतं भरपूर, त्यांच्याकरता तुम्ही देऊ शकता. हे सगळ्यात महत्वाचं द्यायला सुरुवात करा. ज्यांना मुतखडे झाले, डोळ्यांचे आजार, स्किनचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्यांना तुम्ही द्या. ह्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. हाड ठिसूळ होतात, अंगात रक्त कमी आहे, ह्या सगळ्यांना तुम्हाला दिलं गेलंच पाहिजे. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे घटक मिळायला लागतील. त्याची किंमत आहे फक्त 870 रुपये आणि असतात त्याच्यामध्ये जवळपास 25 पाऊच. तुम्ही एक नाश्ता फक्त 25 रुपयाला, हॉटेलमध्ये गेला तर 60, 70, 100 रुपये लागतात. ते पण खाऊन तुम्ही आजारी पडाल. मग स्पिरुलिना सिरियल खाना मस्तपैकी, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये दररोज झालं, कपामध्ये केलं तरी चालेल, गरम पाणी अर्धा कप घ्यायचं आणि त्याच्या सिरियलची पुडी टाकायची आणि असला जरी सिरियल खाल्लं तरी सुद्धा चालू शकतं. याचा फायदा कोणाला असतो? याचा फायदा ज्या लोकांना खूप बिझी असतात, वेळच मिळत नाही, ओव्हर टाइमला थांबावं लागतंय, जेवायला वेळ नाही, एवढं कामाचा लोड वाढलाय, त्याच्यानंतर मला काम संपतच नाही, टी ब्रेक मध्ये आलाय. ओके. त्याच्यासाठी तुम्ही या लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला इमिजिएट जेवण पाहिजे असेल आणि पचनाला चांगलं, उगीच वडापाव मागवता, त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर खाताय, याच्यापेक्षा तुमच्याकरता हे भरपूर चांगलं आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट लाईफस्टाईल, ज्याची दगदग ताणतणाव, म्हणजे मिस्टर पण कामाला आहेत, मिसेस पण कामाला जातीये, मुलं पाळणा घरात आहेत, पटकन सगळे संध्याकाळी घरी आलेत, जेवायला आता भरपूर वेळ लागणार आहे, पटकन सिरियल बनवा आणि सगळ्यांना खायला द्या. 2 तास मध्ये गॅप घ्या, ऑटोमॅटिक स्वयंपाक होईपर्यंत सगळे टाक ओके. नाहीतर सगळे वाट बघत बसतात, कधी होणार कधी होणार, त्यांनाही टेन्शन, तुम्हालाही टेन्शन. त्यापेक्षा सिरियलचे पुढे घरात पहिले 2 आणून ठेवा. वन सोल्युशन टू लेट यू एन्जॉय युअर एक्साइटिंग लाईफ व्हाईल गेटिंग द बेस्ट सोर्स ऑफ फूड, म्हणजे जगातलं सगळ्यात बेस्ट अन्न खाल्ल्यासारखं वाटायला लागेल. आणि कसं बनवायचंय? असा बाउल घेऊ शकता, चहाचा कप घेऊ शकता, त्यात गरम पाणी टाका किंवा अगोदर पावडर टाका, वरतून गरम पाणी होतं, तुम्हाला जसं आवडते तसं करा, पण हे खायला सुरुवात करा. याचा भरपूर फायदा तुम्हाला व्हायला लागेल. शिवाय आपल्याकडे स्पिरुलिनाची बिस्किटं पण आहेत बरं का, कॉफीचं बिस्किट आहे, चहा, त्यानंतर चॉकलेट पावडर, कोकोजीचं बिस्किट आहे. बिस्किट 2च खा बरं का, 5 खाऊ नका, पोट गच्च होतं एकदम. त्यामुळे 2 बिस्किट तुम्हाला भरपूर झाली. छोट्या मुलांना 1 बिस्किट खूप झालं, सकाळी एक संध्याकाळी एक. आणि जे इफेक्ट आर्जीजेल खाल्ल्याने होतात तेच इफेक्ट बिस्किट खाल्ल्यामुळे सुद्धा होतं. मुलं वीक आहेत, मुलं अशक्त आहेत, मुलं चालत नाही, मुलगा सारखा आजारी पडतो, किरकिर करतात, सगळ्यांना बिस्किट खायला द्या. हे सुद्धा बेवरेजच आहे. ओके. जेवणाच्या व्यतिरिक्त आपण जे खातो पितो ते बेवरेज मध्ये येतं सगळं, हे वापरा, याचा खूप फायदा व्हायला लागेल. डीएक्सएनची बेवरेज रेंज. मग आता हे फायदा कोणाकोणाला व्हायला लागेल? ऍज अ पॅरेंट, म्हणजे तुम्ही हे घेऊ शकता. युअर फर्स्ट प्रायोरिटी टू गिव्ह वेल बॅलन्स्ड मील्स टू युअर चाइल्ड. तुमच्या मुलांना चांगलं जेवण देणं हे आईबाबांचं कर्तव्य आहे. मग कशाला पाहिजे त्याला? पेप्सी खाते, कुरमुरे खाते, कोलाज मागते पोरग, वडापाव चारताय त्याला, हे काय पौष्टिक आहे का? चायनीज देतात काय काय कौतुकानं, नूडल्स आणलेत बिनकामाचे 5 रुपयाचं पाकिट. अजिबात देऊ नका मुलांना. डायजेशन होतच नाही, त्यांनी पचत नाही त्या मुलांना, त्याला त्रास व्हायला लागतो, पोट दुखायला लागतं, युरिनला प्रॉब्लेम यायला लागतो. त्याच्यामुळे मुलांच्या करता डेलिशियस, न्यूट्रिटिव्ह म्हणजे पौष्टिक आणि स्वादिष्ट मस्तपैकी दुधात दिलं तरी चालेल. मुलांची वाढ चांगली होईल आणि पोरं एनर्जेटिक राहतील. त्याच्यामुळं ऍज अ पालक म्हणून आपल्या मुलांनाही बिंदास चांगला स्नॅक नाश्ता चालू करा मुलांच्या निकोप वाढीसाठी. याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं चॅलेंज काय माहितीये का बाजारामध्ये? की आता सिरियल आपण घेतो, त्याच्यानंतर पण आता मुलांना खायला हे लागतं बघा, सगळं तुमच्या समोर मांडलंय मी. जम्बो वडापाव, त्याच्यानंतर आता ह्यातली नावं मला सगळी येत नाहीत बरं का, मसाला पापड, कुरकुरे, त्याच्यानंतर काय लिहिलंय, पिझ्झा, ओके, बर्गर, पुरी तळलेली, त्याच्यानंतर अजून काय काय चिप्स, हे सगळं, चॉकलेट, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रिंक्स काहीतरी घ्यायला लागेल त्याच्याबरोबर,
त्याच्यानंतर स्वीट मिठाई सगळी असते, हे सगळं मॅगी, पिझ्झा, बर्गर, कोलाज, ह्याच्यात काय असतं? हाय फॅट. त्याने कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यांनी शुगर वाढते, आणि ऑल दीज आर व्हेरी डेंजरस टू हेल्थ. ह्याचे फोटो काढा. हे पोरांच्या तोंडाला आता पाणी सुटलं असेल लगेच बघितलं. अरे वा, यमी यमी म्हणतात. गावाकडे यमी वेगळे असते आणि इंग्लिश मधले यमी वेगळे असते. त्याच्यामुळं हे जे आहे ना, हे तुमच्या बॉडीला खूप घातक आहे. आणि मग याच्यासाठी आता मी नवीन बेवरेज सांगणार आहे. सिरियल माझे सांगून झाले बरं का, इतर टॉपिक सुरू झालाय. दुसरं बेवरेज तुमच्या समोर येतच आहे लवकरात लवकर. मग हे आता तुम्ही जे आता हे जम्बो वडापाव खाताय, त्याच्यासोबत थम्सअप भरून ठेवताय मस्तपैकी, आणि चिप्स, बटाटा चिप्सची पाकिट घेता. सगळ्यात बॅड क्वालिटी कार्बोहायड्रेट्स. म्हणजे हे एवढ्या फास्ट तुमच्या बॉडीमध्ये सक करून कंझ्युम केलं जातं, इमिजिएट साखर वाढते, इमिजिएट पोट गच्च होतं, इमिजिएट डोकं पकडतं, आणि कदाचित लोकांना इमिजिएट कॉल पण येतो बरं का. ओके, त्याच्यामुळे ह्यातलं कार्बोहायड्रेट चांगले नाहीत. मोर तुम्हाला जेवढ्या कॅलरीज पाहिजे असतात त्याच्यापेक्षा मजबूत कॅलरी भरल्या जातात. त्यामुळे तुम्हाला सुस्ती येते, तुम्हाला थकवा येतो, तुम्हाला असं अंग जड झाल्याचं का वाटायला लागेल, डोकं जड झाल्याचं का वाटायला लागेल, पित्त वाढायला लागतं, लेस एनर्जी, काहीच नाही, फक्त पोट भरलं. मोर ऑफ बॅड फॅट. ह्या फॅट डायजेस्टेबल नाहीयेत. त्याच्यामुळे ही लोक जास्त जे खातात ना, त्यांच्या कमरेची साईज मोजा, त्यांच्या शोल्डरची साईज मोजा. तुम्हाला वजनाने भक्क माणसं दिसतील इकडं. ओके, पण एनर्जी नावाचा प्रकार नाही. असले कधी स्पोर्ट्समन मग अजिबात नसतात. ह्यांना पळायला हवा, क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये, कबड्डीमध्ये काय सापडणारच नाही ह्यांना, कारण ह्यांनाच ह्यांचं आवरत नाहीये. त्याच्यामुळं ह्याच्या सिंथेटिक कलर असतात, ह्याची टेस्ट भरपूर असते, पण त्याचा काय फायदा नाही. ह्याला म्हणतात फास्ट फूड, म्हणजे फास्ट डेथ. लक्षात आलं का मी काय म्हणलं? फास्ट फूड, फास्ट डेथ. ओके, मग आता हे जे गंमत काय होते, गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय म्हणायचं, जे खाल्ल्यानंतर पचायला त्याला वेळ लागतो, इन्सुलिन निघतं, आणि मग इन्सुलिन जसं जसं निघायला लागेल तसं तसं तुमच्या बॉडीमध्ये ते पचायला पण लागतं. म्हणजे त्याचा रेशो एकदम मेंटेन आहे बघा. एका बाजूला इन्सुलिन, एका बाजूला ब्लड ग्लुकोज, दोन्ही बॅलन्स मध्ये चाललंय. आणि बॅलन्स मध्ये चाललं की काय होतं, आवर्स आफ्टर इटिंग स्टेबल ब्लड शुगर लेवल्स. म्हणजे मी जर ज्वारीची भाकरी, मी जर चपाती, मी जर रेग्युलर भात खातो, मी घरातलं जेवण जेवतो, तर त्यांनी माझ्या बॉडीतली साखर वाढली जात नाही. नीट लक्षात घ्या. पण मी जर फास्ट फूड खाल्ले, म्हणजे आता मी जे तुम्हाला दाखवलं, फास्ट फूड म्हणजे काय, परत एकदा तुम्हाला दाखवतो मी. ह्याला म्हणतात फास्ट फूड. ओके, जम्बो वडापाव खाल्लेत, बटाटा चिप्स खाल्ल्यात, बाजूला थम्सअप पिलाय, त्याच्यानंतर याला म्हणतात सगळं फास्ट फूड. हे जर आपण खात राहिलो तर याचा तोटा काय होतो, इथं बघा काय झालंय, पटापट इन्सुलिन निघायला लागले. त्याला कळतं अरे ह्यानं काहीतरी काढलंय, आणि हे जर पटापट निघायला लागलं तर ते जर डायजेस्ट व्हायला, त्याला समजा ब्लड ग्लुकोज वाढत चालली बघा, ब्लड ग्लुकोज वाढली, शूट झाला, हा गॅप बघितला का तुम्ही किती दिसतोय तो, आले किती उंच झालाय तो बघा. इतर ठिकाणचा आले केवढा होता, स्लो पचल्यामुळं तेवढी शुगर वाढलीच नाही. पण इथे शुगर वाढली की जेवढी शुगर निघणार बॉडीतनं बाहेर, तेवढं इन्सुलिन पण निघावं लागतं. इन्सुलिन तेवढंच निघालं की शुगर पण निघाली. आणि ह्या लोकांनी, जी लोक भरपूर खात राहतात, मी तुम्हाला प्रूव्ह करतो की जे लोक जास्त फास्ट फूड खातात त्यांचं इन्सुलिन सतत जास्त निघाल्यामुळं बॉडीतलं पॅनक्रियास इनॅक्टिव्ह होतं आणि त्यांना लवकर डायबिटीज चालू होतो. लिहून घ्या, ब्रह्मवाक्य माझं, ब्रह्मवाक्य. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, बाहेरचं खाणं बंद प्रमाणात, कधीतरी आठवड्याला ठीक आहे. लोक रतीब लावल्यासारखी आपलं बाहेर रोज संध्याकाळी गेलाच हा, त्याच्यामुळे असं करू नका. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये फॅट डिपॉझिट केल्या जातात, आणि फॅट डिपॉझिट झाला की वेट गेन व्हायला लागतं. आणि वेट गेन जर झालं तर तुम्हाला हे दिसेल बघा, तब्येतीवान मुलं, यांचं वेट कसं असतं, मजबूत. म्हणजे ह्याचं वाईट घातक काय, जे लोक फास्ट फूड मुलं जास्त खातात, श्रीमंतांची मुलं. तुम्ही आता एक आयपीएल मधली एक टीम आहे बघा, आयपीएलच्या टीमच्या मालकांचा पोरगा एक असा होता मजबूत, मी आता ते नाव नाही घेऊ शकत तुम्हाला इथं, पण मस्त 250 किलो तरी असेल, 200 किलो तरी असेल, पण सध्या त्यांनी बरंच कमी केलंय वजन. असं काय होतं की भरपूर फास्ट फूड खात राहिल्यामुळं बॉडीला ऍडिक्शन व्हायला लागतं, बॉडी ओबेस व्हायला लागते, तुमचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, तुमची ग्रोथ अनहेल्दी व्हायला लागेल.
म्हणजे काय म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं लक्षच नाही, लेट उठतात आणि मग त्याची नजर कमजोर व्हायला लागते आणि एक नाही ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. आता मला सांगा या मुलांचं फ्युचर काय असेल? ह्याला 10वीला मार्क पडतील का? ह्याला 12वीला मार्क पडतील का? ह्याला लवकर मुलं होतील का? ह्याला बाकीचा प्रॉब्लेम काय असेल? हा म्हणजे सगळ्याला उशीर. ग्राउंडवर बोलले सकाळी 7ला, हा 8 वाजता. सर बोलवलं होतं पण मी दमलो. एका राऊंडमध्येच आउट झालेला असेल. त्याच्यामुळं तुम्ही मुलांना जे फास्ट फूड खायला देता हे घातक आहे. हे फॅक्ट सांगतो मी तुम्हाला. ह्याची डार्क साइड म्हणजे काळी बाजू आपण त्याला म्हणूया. मग आता डार्क साइड अजून काय सांगितली? सगळ्यात घातक म्हणजे कॉजेस प्रॉब्लेम्स टू अवर डायजेस्टिव्ह सिस्टम पहिली गडबड करायला लागते. आता डायजेस्टिव्ह सिस्टम गडबड का होते माहितीये का? सगळ्यात महत्वाचा जर तुम्ही तिथं बघितलं तर तुम्ही जे अन्न खाता ते लिव्हर मधनं पास होऊन सगळ्या बॉडीतनं आपल्याकडे यायला लागतं आणि याला एक विले असतात. विले म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तर मी काय सांगूया तर तुम्ही ऊसाचा रस आपण जेव्हा ऊसाच्या गुळाच्या रसात गेलो ना असं मस्तपैकी तो ऊसाचा रस टाकतो आपण त्या गुराळामध्ये आणि त्याला असे दात असतात दात. ओके. आणि त्याच्यातनं चर करत रस खाली निघायला लागतो, असा कट व्हायला लागतो. किंवा तुम्ही कारखान्यामध्ये ऊसाच्या मोळ्या टाकतात त्या ह्याच्यावरती आणि मग त्यातनं तो जसा त्या बेल्टवरनं फिरायला लागतो ना त्याचा रस बाजूला आणि चोथा बाजूला असं व्हायला लागतं. तसे विलो किंवा तुमच्या घरामध्ये आपण एखादा नवीन टॉवेल आणतो बघा, टर्किश टॉवेल त्याला म्हणतो, त्याला कसे दात 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 असतात सगळे, त्याला म्हणतात विले. आणि तुम्ही जर असं जड अन्न खाल्लं ना तर त्याला चिकटूनच बसतं ते. आता चिकटून जर ते बसलं समजा, मग मला सांगा तुमच्या बुटाला जर असं चिकट चिकट काय लागलं खाल्लं तर बूट स्लिपरी होतो, बूट घसरतो आणि ते पचतच नाही, त्याचा ज्यूसच निघायला तयार नाही आणि असं अन्न तुमच्या आतड्यातनं सरकतच नाही. मग हा रात्री काहीतरी खाऊन येतो आणि सकाळी टॉयलेट जातो आणि बसतो आवाज करत आणि होतच काय नाही माझं. 2दा गेलो, 3दा गेलो, 4दा गेलो. हा उद्योग काय झाला तर पचन संस्थेवरती लोड आपण वाढवून घेतला. त्याच्यामुळं हे घातक आहे पचन संस्थेकरता. अशा लोकांना जास्त मुळव्याध, फिशर, फिस्टुला असं काही होऊ शकतं. मग इज लोडेड विथ हेल्थ ड्रिंक, डज इट हे रिक्वायरमेंट तुमच्या भागवतंय का? भागवत नाही. मार्केटमध्ये बोर्नविटा मिळते, कॉम्प्लान मिळते, बूस्ट मिळते, हॉर्लिक्स मिळते. आता याच्यात खरंच तुम्हाला वाटतं का की पोरं अगदी मॅरेथॉन मध्ये पहिल्या नंबर येत असतील? बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, सचिन तेंडुलकर मस्तपैकी सांगायचा. बोर्नविटा खाल्लं की उंची वाढते. हॉर्लिक्सला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का? मराठीमध्ये हॉर्लिक्सला मराठीत म्हणतात पेंड. पेंड कोण खातं आपल्याकडे मला सांगा बरं? गावाची माणसांना माहितीये पेंड जनावर खातात. ओके. म्हणजे एवढा पौष्टिक क्वालिटीचं त्यात गहू वगैरे टाकलेलं काय सुद्धा नाही, फक्त अमेरिकन नावं वापरली आपण, सगळे ब्रँड सगळे वापरायला लागलो इकडं. मग आता एवढे ब्रँड आपण सगळे वापरतो, त्याच्या ऐवजी चॅलेंज काय की सगळ्यात गडबड काय की आपण हे सगळं खातोय पण एवढं सगळं वापरून सुद्धा एनर्जी पुरेशी नाही. दुसरं आपल्या मुलांना काय पाहिजे होतं? प्रोटीन्स पाहिजे होते, मल्टीविटॅमिन्स पाहिजे होते, मायक्रोन्युट्रिएंट्स पाहिजे होते, मिनरल्स खनिज क्षार पाहिजे होते. हे कशा करता? मुलांच्या पेशीची चांगली वाढ होण्याकरता, मसल बिल्ड होण्याकरता, प्रतिकारशक्ती वाढण्याकरता हे सगळं असायला पाहिजे होतं. पण हेल्थ ड्रिंक्स अवेलेबल इन मार्केट डझंट प्रोव्हाइड ऑल नेसेसरी न्यूट्रिएंट्स. मार्केटमध्ये जे मला हेल्थ ड्रिंक मिळतात त्या सगळ्यात पौष्टिकता असतेच असं नाही. ओके. मग आम्ही इंट्रोड्यूस काय करतो? कोकोझी, DXN कोकोझी. हे जे कोकोझी आहे आता हे पॅकेट इथं हे जुन्या प्रकारचं पॅकेट आहे. आता पॅकेट आपण चेंज केले. हे DXN कोकोझी जे आहे ना, हे कोकोझीचा काय फायदा होतो? कोकोझी मध्ये सगळ्यात महत्वाचं काय टाकलंय? कोकोझीचं ब्लेंड ऑफ फायनेस्ट कोकोआ, माल्ट एक्स्ट्रॅक्ट अँड वर्ल्ड्स बेस्ट हर्ब गॅनोडर्मा, जडीबुटी जगातली भन्नाट कोकोझी मध्ये आपण टाकली आहे. आणि कोकोझी मुलांचं आपण काय म्हणू, मुलांना लक्षात ठेवून आणि सिनियर सिटीजन लक्षात ठेवून बनवले. कोकोझी इज डिझाइन्ड कीपिंग इन माइंड किड्स अँड सिनियर सिटीजन. म्हणजे ह्या लहान मुलं आणि म्हाताऱ्या माणसांच्या दृष्टीसमोर ठेवून हे आपण टार्गेट प्रोडक्ट आपण बनवले. आणि याच्यामध्ये काय टाकलंय? इझिली डायजेस्टेबल प्रोटीन्स, तुमच्या बॉडीला पचणारी प्रथिनं. त्याच्यामुळं बॉडीची ग्रोथ चांगली व्हायला लागेल, मसलमध्ये पॉवर चांगली वाढायला लागेल. याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व आहेत, खनिज क्षार आहेत. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील, मुलांची ग्रोथ चांगली व्हायला लागेल, स्मरणशक्ती चांगली वाढायला लागेल, मुलांची वाढ चांगली व्हायला लागेल. बेनिफिट्स ऑफ कोकोआ. कोकोआ इज अ लिव्हर टॉनिक. आता लिव्हर टॉनिक, लिव्ह 52 आपण औषध ऐकलं असेल, ज्याचं लिव्हर चांगलं राहतं तो काही अन्न पचवू शकतो.
ज्याचं लिव्हर कमजोर असताना त्याने वेगळं काय खाण्यात आलं, घ्यायचं पोट गच्च झालंच, त्याला लगेच आजारी पडला. त्याच्यामुळं कोकोजी लिव्हर टॉनिक म्हणून चांगलं काम करायला लागतं. इट इज अ ब्रेन टॉनिक. स्मरणशक्ती चांगली वाढायला लागते. म्हणजे ज्या मुलांना पचायचा प्रॉब्लेम आहे, जेवणाचा प्रॉब्लेम आहे, भूक लागत नाही, किरकिर, आई ताट घेऊन मागण पोरग पुढंच पळतंय, त्या ठिकाणी कोकोजी चालू करा. किंवा दूध मुलं पित नाही, दूध पचत नाही, त्यांना दुधात कोकोजी टाकून द्या, मुलं भरपूर दूध प्यायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं ब्रेन टॉनिक. आता आपल्याकडे असे काही रिझल्ट आहेत की आता मी ऍक्च्युली एका लोकांना मीटिंगला कॉल केलं होतं, तर त्यांचा रिझल्ट काय माहितीये का, ते आपल्याकडे काम करतात सनातन मध्ये खूप मोठं काम करतात ते. आणि त्यांचा मुलगा होता हायपर ऍक्टिव्ह. म्हणजे तो सोडला एखाद्या घरात की त्या घरातली सगळी भांडी खाली घेणार, त्या घरातली सगळी कपाटं जाऊन उघडणार. आणि त्याचे आई वडील त्याला मुलाला सांभाळून परेशान 2 ते 3 वर्ष. ते म्हणे कुठल्या पाहुण्यारावळ्याकडे जायची आमची सोयच नाही, त्यामुळे आम्हाला 2 माणसं कायम बरोबर फिरावं लागतं. आईने पकडून ठेवायचं आणि वडील पटपट कामं करणार, किंवा वडील पकडून ठेवायचे, आई काहीतरी कामं करून घेणार. आणि या मुलाला जवळपास, आता मी जास्त नाही सांगत, पण त्या मुलाचं वय असेल एक 6 ते 7 वर्ष. पण जसा मुलगा 3-4 वर्षांचा जसा चालायला सुरुवात केली तसा चालतोच आहे. सोडला की चालतो, उठला की चालतो, थांबायचं नावच नाही, त्याला फटकून झोपवायला लागतो. मग अशा फक्त त्याला कोकोजीचे आपण मोजून, मी जास्त नाही सांगत आहे, 3-4 महिन्यापासून कोकोजी चालू केले. तो मुलगा एवढा किरकिर करायचा, एवढा आई वडिलांना त्रास द्यायचा आहे. आता पोरगं गुटगुटीत झालंय आणि मस्तपैकी शांत राहतंय. वडिलांनाच आश्चर्य वाटतं की असं काय दिलं. अहो म्हणलं एवढं जर चांगलं झालंय तर आता काम करा ना, आमचं पण सनातन आहे. ओके, हे तर आम्ही सनातन धर्मियांचंच काम करतोय, सगळं देशाला आरोग्य द्यायचं आपण काम करतोय. त्याच्यामुळं जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या मेंदूची वाढ पाहिजे असेल, किंवा काही लहान मुलं लाळ घालतात, तोतरी बोलतात, लक्षात राहत नाही, पोरगं इंग्लिश मिडियमलाच घालायचा आई वडिलांचा हट्ट आहे, त्या ठिकाणी ब्रेन टॉनिक म्हणून कोकोजी गेलंच पाहिजे. गुड फॉर कार्डिओव्हास्क्युलर. ज्या लोकांना छातीत चमकतं, किंवा ज्या लोकांना दम लागतो, ज्या मुलांना धाप लागते, पोरग माझं खेळत का नाहीये, पोरा स्पोर्ट्स मध्ये का भाग घेत नाही, पण छाती दुखते, लक्षात येत नाही त्याच्या, तर मुलांच्या हृदयाची वाढ निकोप होण्यासाठी तुम्हाला कोकोजी त्यांना देणं खूप गरजेचं आहे. अन्यथा मुलं तेवढी परफॉर्म नाही करू शकणार. याच्यानंतर स्किन टॉनिक. कोकोजी जर मुलांना चांगलं दिलं तर मुलांची स्किनची वाढ चांगली व्हायला लागते. विनाकारण रॅशेस, त्याच्यानंतर इचिंग होतं, सुरमा येतो, पुरळ येतात, ओके, कोंडा यायला लागतो डोक्यामध्ये, असं काही होणार नाही. त्यामुळे त्वचेकरता कोकोजी खूप चांगला आहे. याच्यानंतर इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती, सगळ्यात महत्वाचं. आता कोकोजी जे रेग्युलर खातात ना, त्यांना सर्दी, कफ, खोकला, ऍलर्जी असलं काही होत नाही. प्रतिकार शक्ती चांगली वाढते. करोना करता पण कोकोजी फायदेशीर आहे. त्याच्यामुळे कोकोजी घरात पहिला डबाच घेऊन या आणि चालू करा. तुमचं खरं तुमच्या मुलांच्या वरती जर प्रेम असेल ना, तर तुम्हाला कोकोजी आणावंच लागेल. तर मी सांगेन ना, त्या मम्मी पप्पांना मुलांच्या बद्दल प्रेम आहे, ओके, त्यामुळे बाकीचं काय आणू नका, कोकोजी द्या. आणि मला 2 ते 3 महिन्यात त्याला कोकोजी दिल्यानंतर त्याचे शाळेचे मार्क मला सांगा. तुम्ही आयुष्यात तो ब्रँड चेंज करू शकत नाही. आणि ग्रोथ डेव्हलपमेंट, मुलांची उंची, वजन, ताकद, स्टँडर्ड चांगलं वाढायला लागेल. त्याच्यानंतर मुलींची वाढ चांगली व्हायला लागेल, त्यांना कुठला बॉडीचा त्रास होणार नाही, गाणिक त्रास होणार नाही. आणि सायंटिस्ट लाईव्ह हे काय म्हणतं, इफूड ओपिनियन, कोकोआ शोज कार्डिओव्हास्क्युलर, हे हृदयाकरता भरपूर चांगलं आहे. ओके, त्याच्यात लिहिलंय, हे पुरावे तुम्हाला इथं आपण दाखवतोय. याच्यानंतर कोकोजी अजून काय करतं, कोकोजी इज अन आयडियल बेवरेज फॉर हेल्दी डेव्हलपमेंट, हाडं चांगली वाढण्याकरता, टिश्यूज, पेशी चांगल्या वाढण्याकरता, मसल चांगल्या वाढण्याकरता, मेंदू चांगला होण्याकरता, बुद्धी तल्लक पाहिजे ना. त्याच्यानंतर with कोकोजी the mental alertness and concentration power in children is increased. आता तुम्हाला आमचा राम डेमो देईलच बघा शेवटी. ओके, जामदल सरांचा राम, किंवा शिवम आहे तिकडं सूर्यवंशी मॅडमचा. एक दिवस आपण कोकोजीचा मुलांची पीपीटी ठेवणार आहे, फक्त मुलं बोलणार कोकोजी झाल्यानंतर. त्याच्यामुळं मेंदू म्हणजे तत्पर मुलं होण्यासाठी, स्मरणशक्ती चांगली वाढण्यासाठी, एकाग्रता राहण्यासाठी, प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टम, गुड फॉर आयसाइट, म्हणजे डोळ्यांची नजर चांगली होण्यासाठी, डोळ्यातनं पाणी येत राहतं, रातांधळेपणा, लवकर चष्मा लागतो, नाईट ब्लाइंडनेस, हे जे म्हणाल ते. आणि जे वयस्कर लोक आहेत ना, त्यांची एनर्जी कमी झाली,
थकवा येतोय, हे दुखतंय, ते दुखतंय, उत्साह अंगात नाहीये किंवा मोतीबिंदू लवकर येऊ नये, मोतीबिंदू प्रॉन्ग केला जावा, ह्या सगळ्या करता तुम्हाला कोकोजी खूप मस्त आहे. सुट्टी पुडी विका ना 40 रुपयाला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 2 पुड्या द्यायच्या. कोणाचे घरी गेले की मुलांच्या हातावरती कॅडबरी, पार्लेजी बिस्किटचा पुडा अजिबात न्यायचा नाही. कोकोजी घेऊन जायचं. हातावरती थोडं 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 द्यायचं. ते पोरग तिथनं हलणारच नाही. आणि तुम्ही घरातनं बाहेर उठून आला लागला की पोरग मागं पळत येतं. म्हणायचं कोकोजी घ्यायला सांग मम्मीला आणि पप्पाला तुझ्या. आणि मग बघ कसं वाटतंय. 2-3 पुड्या अशाच द्या. दिवाळीला ज्याच्या घरी जाल त्याला कोकोजी द्याच. मला तर कित्येक घरात लोक म्हणतात कोकोजीवाले काका आले. म्हणजे लोक लावणच म्हणतात की बाबा, आणि पोरं तुमच्या बाजूने हलणारच नाही. त्यांना माहितीये कोकोजी भेटणार आपल्याला आज. मीटिंग झाली की कोकोजी फिक्स असतं. हो मीटिंग मध्ये करायचं. आता लाईव्ह मीटिंग मध्ये काही कोकोजीचा डेमो आपल्याला देता येत नाही. पण हे तुम्ही नेहमी करा. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोकोजी, जे लोकांना खूप काम करायला लागतं, ऑफिशियल वर्क आहे, मीटिंग वरती मीटिंग घेत आहेत, ते प्रेझेंटेशन द्यावं लागतंय, कस्टमरला हँडल करावं लागतंय, त्याच्यानंतर कामगार लोकांना हँडल करावं लागतंय, हेक्टिक, ह्या सगळ्यांना मध्ये आपले ड्राय पावडर फोडायची, तोंडात टाकायची मस्तपैकी, झिंगाट, फ्रेश वाटायला लागेल, थकवा कुठल्या कुठे निघून जायला लागेल. जे लोक ऍथलीट करतात, झुंबा खेळतायत, त्याच्यानंतर स्पोर्ट्स मध्ये भाग घेतात, प्लेयर्स आहेत, तुम्ही आता एक फुटबॉलची मॅच चालू आहे, मध्ये थोडासा टी ब्रेक मिळालाय, तिथं तुम्ही जेवण नाही करू शकत, तिथं कोकोजीचा पाऊच फोडायचा, गरम पाणी घ्या किंवा डायरेक्ट पुडी खाऊ शकता पटपटपट, आणि एक ग्लासभर पाणी पिऊन टाका, झाली, फुल एनर्जी यायला लागेल तुम्हाला. म्हणजे खेळताना तर तुमची मुलं प्लेयर असतील, खेळत असतील, ऍथलीट असतील, तर कोकोजी बरोबर मॅचला जाताना गेलंच पाहिजे कंपल्सरी. त्याच्यामुळे मुलांची वाढ चांगली व्हायला लागेल. याच्यानंतर जे जिमला वर्कआउट करायला जातात, त्यामुळे जिमच्या मुलांनी सुद्धा कोकोजी घेऊन जा. प्रोटीन पावडर नको ते घेतायत, आणि आत्ताच्या जिमच्या प्रोटीन पावडर मध्ये नॉन डायजेस्टेबल फूड जास्त असतं, त्यातले प्रोटीन्स पण बऱ्यापैकी मांस असतं. ओके, त्याच्यामध्ये बऱ्याच अॅनिमल फॅट जास्त असतं, मांसाहारी असतं. हे नॅचरल प्रोटीन्स आहेत आणि इझिली डायजेस्टेबल टू द किडनी. त्याच्यामुळे जिमच्या वर्कआउट करणाऱ्या मुलांनी अगोदर कोकोजी खाऊन जा. जिम वर्कआउट चालू असताना खात राहा, वर्कआउट झाल्यावर का काही प्रॉब्लेम नाही. जिमच्या मुलांनी सुद्धा हे खायला पाहिजे. आणि ज्याला वारंवार सर्दी शिंका येतात, आता असं जर झालं तर पहिली भीती की करोना से डरो ना, कोकोजी खाओ ना डेली. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? डॉक्टर जाऊन तुम्हाला टेस्ट करण्यापेक्षा अगोदर कोकोजी खा, स्पिरुलिना खा, कॉफी प्या, आपली कॉर्डिसेप कॉफी घ्या, आणि खूप छान आहे. कोकोजी रेग्युलर ठेवा. ज्या लोकांना बारमाही सर्दी असते, सर्दी शिंकायला जी कोकोजी खात बसा, खूप फायदेशीर आहे. सायनासायटिस म्हणजे ज्यांच्या नाकातनं सतत पाणी येत राहतं, ओके, कॉमन कोल्ड, वारंवार सर्दी होत राहते, आणि फ्रिक्वेंट सिकनेस, सारखे सारखे आजारी पडत राहतात, या लोकांना कोकोजी खायला द्या. ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर कोकोजी अजून कोणाला? लॅक्टोज इनटॉलरन्स, याचा मराठीमध्ये अर्थ आहे ज्या मुलांना दूध पचत नाही. बघा राम सारखा दिसतंय की नाही पोरगा? राम पण आमचा असाच दिसतो. लॅक्टोज इनटॉलरन्स, तर यांना दुधामध्ये जर कोकोजी टाकून दिलं तर त्यांना दूध पचायला लागतं, त्याच्यामुळे मुलांची वाढ चांगली व्हायला लागेल. याच्यानंतर कसं बनवायचं? मिल्कशेक मध्ये बनवू शकता, वॉटर शेक मध्ये बनवू शकता, ड्राय शेक बनवा, आईस्क्रीम मध्ये टाका, कोकोजी केक बनवा, शेक लस्सीत टाका, मोका बनवा, ऍज पर युअर, जसं तुम्हाला आवडतंय तसं बनवा, पण बनवा आणि मुलांना खायला द्या. कोकोजीचा क्लब आहे आमचा, असा कोकोजी क्लबची फ्रेंड, आता याच्यामध्ये शिवम आहे, राम आहे, वेदिका आहे, कल्याणी आहे, असा एक ग्रुप झाला पाहिजे. आणि कोकोजी क्लब काढणार आपण, DXN कोकोजी क्लब, सगळ्या मुलांची नावं. त्याच्यामुळे ही सगळी मुलं आणि दिसली पाहिजे वेगळी, त्यांना रँकिंग मध्ये पहिली, स्पोर्ट्स मध्ये पहिली, बोलण्यामध्ये पहिली, टक्का DXN कोकोजी क्लब आपण लवकरच चालू करूया. कोरोना पहिला बंद होऊ दे, मग आपण मुलांच्या अशा कॉम्पिटिशन घेऊ, कुठेतरी अशा मस्तपैकी छोटी ट्रिप पण आपण काढू शकतो. ओके, हे आपण सगळं करू शकतो. आता हे बेवरेज मी पहिले सांगितलं स्पिरुलिना सिरियल, दुसरं सांगितलं कोकोजी, आता सांगतोय लेमनजी. लेमनजी सुद्धा खूप चांगला आहे, म्हणजे हे चहाचा एक प्रकारचा, आणि हे त्याच्यात लिंबू पण टाकलंय, त्याच्यानंतर चहा पण टाकलाय, तुळस पुदिना पण टाकलंय, हे सगळे रेडीमेड टाकून दिले, शिवाय टाकलंय गॅनोडर्मा, आणि हे तुम्ही गार पाण्यात पिऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, लिंबू सोबत पिता तसं तुम्ही पिऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचे सलाईन वॉटर आहे, म्हणजे ऊन, आता उन्हाळा खूप चालू झाला, थकवा येतोय, किंवा आपण
मॅच खेळताना तुम्ही ना असं खूप पाणी प्यावं लागतं तुम्हाला, आणि खूप जर पाणी पिलं तर दोन भीती असतात, खेळता पण येत नाही, पोट दुखतं, लगविला सारखी यायला लागते. त्या ठिकाणी तुम्ही त्या पाण्यात लेमन जे टाका, तुम्ही सारखी जी तहान लागते ना ती सारखी तहान लागणार नाही, तुमची तहान पण भागली जाईल आणि एनर्जी पण मिळायला लागेल. त्याच्याकरता लेमन जी रिफ्रेशिंगली डेलिशियस बेवरेज मध्ये येतं, हे वापरा, नवीनच प्रोडक्ट आहे. नंतर टी लॅटे. तुम्हाला माहितीये का, ज्यांनी चहा शोधला ना तिथं लॅटे म्हणजे एक प्रकारचं दूध आहे, दुधाला म्हणतात लॅटे. ओके, तर टी लॅटे म्हणजे दुधाचा चहा, आणि याच्यात टाकलाय गॅडरमा. आणि सगळ्यात महत्वाचं, हा तुम्हाला त्रासदायक काहीच नाहीये, म्हणजे तुम्हाला दूध आणायचं नाही, दुधाचे पैसे रतीब वाचला 1200 रुपये महिन्याचा, साखरेचे वाचले 200-400 रुपये. 2 पुढे घ्या ना टी लॅटेचे मस्तपैकी. आणि जे फायदे ऋषिकेनो टीचे असतात जरा चेंज करा. ऊंचे लोग ऊंची पसंद, अभी ये भी पी के देखो रिएक्शन में क्या क्या मिलता है भाऊ, आणि मग लोकांना आपण ते सांगू शकतो. आणि हा टी लॅटे पण आलाय, हा खूप चांगला आयटम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तुमच्याकरता परवणी या 3 महिने कंपनी 1-2 वेळा नाही तर तुम्हाला साधारणपणे टोटल 3 महिने ऑफर टाकली आहे कंपनीने. ऑफर काय ते बघा, आणि ह्याचा फायदा कोणाला होऊ शकतो, इथं बघा फायदा कोणाला आहे. झाला, एवढाच फायदा होता. ओके, त्याच्यामुळं जर तुम्ही 2 टी लॅटेचे पुढे घेतले तर 500 रुपयाची स्पिरुलिना फ्री, 2 स्पिरुलिनाचे सिरियल घेतले चहाचा डबा फ्री, 2 क्वाड्रिसेप सिरियल घेतले चहाचा डबा फ्री, सोने पे सुहागा. बरं, एखादा म्हणला की सर मला 10 चहा टी लॅटे पाहिजेत तर 5 स्पिरुलिना मिळणार, मला 20 स्पिरुलिनाचे सिरियल पाहिजे तर तुम्हाला 10 चहा मिळणार, लिमिटच नाही. लुटो ऑफर, लुटो. ओके, आणि त्याच्यामुळे दसरा दिवाळी लागली, आणि नंतर लोकांना तुम्ही घ्या ना, असं लोकांना आपण सॅम्पलला देऊ शकतो, 1-1 पुडी, 2-2 पुड्या, 3-3 पुड्या, लोकांना खाऊ द्या, ट्रायल खातील अगोदर. तुम्हाला माहितीये ना अंबानी साहेबांनी काय केलं, अगोदर जिओ फुकट वाटला सगळ्यांना, नंतर मग जिओचं प्रत्येकाला 400 रुपये घ्यायला सुरुवात केली. तसं लोकांना सिरियलच्या पुढे द्या, कॉडिसेप सिरियलच्या पुढे द्या, चहाच्या पुढे गिफ्ट वाटा, लोकांना चहाची सवय लागू द्या. मस्त लागते हो, बरं वाटलं, घे पुढं, मग आपल्याकडनं बिझनेस करू शकता. सगळ्यात महत्वाचं आणि वाईट काय नाहीये, आपण चहाचे मार्केटला किती प्रकार बघितले होते, येवले चहा, प्रेमाचा चहा, जायका चहा, तर तुम्ही आपला टी लॅटे, ओके, ऋषिकेनो टी, असे चहाचे तुम्ही क्लब पण बनवू शकता. तर असं ही एक स्लाइड झाली आता. त्यामुळं मला फक्त मेसेज मध्ये लिहायचंय किती लोकांना आता कोणकोणते प्रोडक्ट पाहिजेत. युवराज सर, लिहायला पटापट सुरुवात करा. कोकोजी आवडलं तुम्हाला का, तुम्हाला टी लॅटे घ्यायचा आहे का, तुम्हाला स्पिरुलिना सिरियल पाहिजे, पटापट तिथे चॅटबॉक्स मध्ये लिहा. ऑर्डर बुक करणार आहे मी आता लगेच. आणि कोणाला ऑफर घ्यायची आहे, 2-2 पुढे कोणाला घ्यायचे आहेत, म्हणजे तुमच्या स्पिरुलिना